रवी स्ट्राइक वरती आलाय तो रवी आणि त्याची साथ देण्यासाठी माया महेश. तर दरम्यान निधी ऍडव्हेंचर बॉयची चालू झाल्या त्याच्या पण झाला का लगे तुला पाठवतो. तर दरम्यान हा सामना 7 ओव्हरचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. पावरप्लेचं षटक आहे. पहिलं षटक. चला सुरुवात. दरम्यान वाकेपाडा वर्सेस निधी स्पोर्ट्स. बडेगलच्या नावाने हा संघ खेळतोय. पुन्हा एकदा पहिलाच. ओहो एज लागली होती का? क्या सुट्टे, मला वाटतं झेल सुट्ट पहिलाच नशिबाने साथ दिली होती परंतु हुकले. आणि हा रवीचा झेल किती महागात पडेल पुढील 7 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. रवी वर्सेस रवी असं समीकरण मैदानामध्ये. दुसरा चेंडू. ओहो आता देखील लेग स्टिकचा वापर आणि लेग स्टिक थोडीशी दूर राहिली चेंडू पासून. प्रयत्न होता लेग कटरचा परंतु थोडासा त्या गतीने फिरवण्याचा प्रयत्न होता. ते गती नाही मिळाल्या. वाईटचं रूपांतर होतंय. संघाचं श्री गणेश होतंय या एका धावेने. वाकीपाडा या संघाचा पुन्हा एकदा पहिलाच आणि पंच मात्र वाईटचा इशारा करतायत. जो पहिला चेंडू टाकला होता ऑफ स्टंप पासून बाहेर ठेवण्याचा एज लागली तोच पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. एकदा मात्र पूर्ण हलकासा पुश केला गेला. तोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूला रोखेल. एक धाव मात्र पूर्ण झाली. स्ट्राइक रोटेट होतीये. महेश येतोय महेशच्या बॅट मधून. अजून देखील हा पहिलाच रवीचा बॉल फेस करेल. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. ओहो तीच लेंथ वापरतोय परंतु वाईट. अतिरिक्त धावा. मी सांगितलं या स्पर्धेचं सातत्य राहिलंय. अनेक वाईट टाकले गेले. पुन्हा एकदा अतिरिक्त वाईट चेंडू. कुठेतरी वाईट रोखावे लागतील. हा सामना आपण फ्रेश सामना खेळत नाहीये कारण 7 षटकांचा सामना आहे. विकेट जाणं तेवढंच तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा रवी. पुन्हा एकदा वाईट. नो बॉल आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 6. बॅटनी कोणतीही धाव, मला वाटतं एक धाव बॅट मधून आली ती पॉइंटच्या दिशेने आणि त्यानंतर हे सलग वाईट नो आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हलकासा स्वीप केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षणाचा फंबल होतोय. एकदा मात्र पूर्ण. दुसरी देखील. तिसऱ्याचा मोह रोखलाय. नक्कीच रवी देखील एक अनुभवाचं गाठोडं घेऊन आपल्या संघासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल कारण 7 ओव्हरचा हा सामना आहे. एकदा हलकासा पुश केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. एकदा पूर्ण. एका धावेने रवी सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जो पहिला बॉल टाकला होता त्या पहिल्या बॉलच्या शोधामध्ये आहे आणि ती भावेशने कॅच सोडली आणि झेल होईल का? पुढे आलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या दिशेने. तेवढं क्षेत्ररक्षण सुंदर करतोय मिडऑफच्या दिशेने. झेल झाला असता परंतु सर्कलच्या बाहेर जातोय. अंदाज चुकला आणि त्यानंतर हा झेल फसलाय. पहिला धक्का जाऊन पोचला असता परंतु थोडस चूक झाली पहिल्याच चेंडूवरती. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अडकवतोय चेंडूला. रियाज सुंदर गोलंदाज ते देखील आहे. फलंदाज देखील आहे. चला तर दरम्यान पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. आज हर्ष आनंदाने, आज हर्ष आनंदाने, आज हर्ष आनंदाने. नाही कमी कशाची तिला चंडिकाईच्या आशीर्वादाने, चंडिकाईच्या आशीर्वादाने, चंडिकाईच्या आशीर्वादाने. मोहन पप्पा एक भरवतो लाडाच्या लेकीला.
दुसरं षटक भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती राईट मारा करेल. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती, तसंच एक उत्कृष्ट आयोजक म्हणून देखील ओळखला जातोय. कमी वयामध्ये मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खंबीर साथ मोहनदादा पाटील. चला तर दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फेस करतोय तो रवी. पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं. पुन्हा एकदा वाईट. मी सातत्यानं सांगत चाललोय की वाईट जर टाकलात तर मॅच मधून जेवढे वाईट तेवढे दूर घेऊन जाईल हा सामना. वाईट तेवढे वाईटच आहेत. पुण्या दरम्यान रवी क्लोजला किपिंग आपल्याला रवी करतोय ना पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने झेल होईल का, दूर राहतोय. एकदा मात्र पूर्ण रोखेल मिडऑफचा क्षेत्ररक्षक. दोन्ही खेळाडूचा प्रयत्न राहिलाय की दोन पहिले षटक सुंदररित्या खेळायचे. कोणती विकेट नकोय आणि मोहा फटका सजवलाय. झेल होईल का. ओहो, सुंदर एफर्ट दिला होता. टाळ्या होऊन जाऊन द्या या खेळाडूसाठी. आणि मला वाटतं सीमा रेषे पार चौकार जातोय. काय रनिंग घेतली होती. मिडॉन पासून मिड ऑफ पर्यंत प्रयत्न केला परंतु थोडासा दूर राहिला. पण चांगले होते पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. सुंदर प्रयत्न केला, रनिंग केली, थोडासा दूर राहिला. पुन्हा एकदा भावेश हलकासा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने. मला वाटतं वन बाउन्स सॉरी षटकार आहे. 6 धावा. पहिल्या समोरच्या दिशेने प्रहार केला, वन बाउन्स चौकार मिळाला. त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. रणनीती पहिले 2 चेंडू कुठेतरी जमिनीला खसत सोडले, 2 राखून ठेवले आणि त्यानंतर 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. गॅप शोधलाय. अजून देखील पॉइंटच्या दिशेने देखील गॅप आहे समोरच्या मिड. हो पुन्हा एकदा वाईट. वाईट तितकाच वाईट. मी पुन्हा सांगतोय. ओहो, पुन्हा एकदा तोच गॅप आणि मला वाटतं आता डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. सुंदर अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते. महेशच्या बॅट मधून एक षटकार आलाय, एक चौकार, 2 डबल आणि एक सिंगल. 15 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात आणि अजून देखील मोठी खेळी करणं गरजेचं आहे. 2 फटके मोठे आले, त्यानंतर शांततेचा खेळ केली. पुन्हा एकदा बॅट चेच लागते, 1 धाव. भावेशचं थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 7 षटकांचा हा सामना आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 28. पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षक करतोय, थ्रू येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. महेशची सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल, एखाद दुसरा मोठा फटका. प्रशंसा कर्तृत्वाची केली जाते, तर सावळी देखील माणसापेक्षा मोठी असते. टोटल धावसंख्या 30 या दुहेरी आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आहे आणि संघ जाऊन पोचलाय 30 या आकड्यावरती. अजून देखील 5 षटक आहेत आणि कोणतीही विकेट नाही गेलाय. मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का. धन्यवाद. 30 धावा धावफलकावरती लागलेत. 12 बॉल मध्ये 30 धावा जोडल्यात. अक्षय पाटील यांचं देखील व्यासपीठावरती आगमन होतंय. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक असं स्वागत. चला तर दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुशील भाई याची देखील मागच्या दिवसामध्ये ह्याची बॉलिंग ऍक्शन आपल्याला अट्रॅक्ट करून सोडते. बघा पहिला चेंडू सामना करेल तो रवी. क्लोज किपिंग लावले भावेश. बघा पुन्हा एकदा हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या दिशेनं सुंदर फटका सजवलाय.
पण त्यांना माहिती आहे आपण मॅचमध्ये आलोय. आपल्या 12 बॉलमध्ये 30 झाली आहेत. हरकत नाहीये. 5 अजून देखील उर्वरित षटकं आहेत आपल्याकडे. मोठा स्कोर, प्रोजेक्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने झेल होईल का? रियाज तिथे आहे. थोडीशी चुकी झाली. आउटफील्डमुळे थोडासा अंदाज घेता आला नाही. हा झेल आरामात होता, परंतु घाई झाली, परंतु सुटलाय. आणि जीवदान मला वाटतं रवीला पुन्हा एकदा मिळालं. तेच जीवदान पहिल्या बॉलवरती मिळालं होतं. त्यानंतर आता एकदा तिसऱ्या षटकातले दुसऱ्या चेंडूवरती मिळालंय. पुन्हा एकदा हलकासा समोरच्या दिशेने समोरचा क्षेत्ररक्षक धावून येईल. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. सुंदर रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही खेळाडूंमध्ये समतोल आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी. रवीची सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्याची साथ देतो तो महेश. दोघीही खेळाडू सुंदर खेळी हलक्या हाताने खेळलाय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा मोह करणार नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे पाठी विकेट ठेवणं गरजेचं आहे. बिग हिट करण्याची जरूरत आहे. शेवटचं षटक आपल्या बाजूनं करणं गरजेचं आहे. शांत समुद्र कधी एकदम खलाशी निर्माण करू शकत नाहीये, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा फुलर लेन्थ चेंडू होता. नो बॉलचा इशारा आलाय. फुल टॉसला पुल करू शकला असता, परंतु मनामध्ये इच्छा होती सिंगल डबलची आणि तेवढ्यातच फुल टॉस बॉल आलाय, त्यामुळे रोखू शकलाय तो स्वतःला. उर्वरित 2 चेंडू असतील तिसऱ्या षटकातील. ओहो, वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय वाईट. दोन्हीही संघ याच पट्ट्यातून बिलॉंग करतात. दोन्हीही खेळाडू, दोन्हीही संघ एकमेकांना ओळखले जातात. पुन्हा एकदा हो अगदीच हलका खेळण्याचा प्रयत्न केला, फसलाय. डॉट बॉल येतोय. एवढा देखील स्लो खेळून चालणार नाहीये, पण त्याला माहित आहे मी करू शकतो, मी यासाठी ओळखला जातो. दरम्यान शेवटचा चेंडू हलकासा फुसला पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल भावेश. 2 धावा तिसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु रोखलाय. तिसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 41. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. कोणताही खेळाडू डगआउट पर्यंत पोहोचला नाही. सलामीची जोडी, या सलामीच्या जोडीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन डगआउट मधून असेल, प्रेक्षक वर्ग असेल. सलामीची जोडी आतापर्यंत पहिलीच आहे. 41 पर्यंत खेळले. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपरी निधी दिदी हो बर्थडेला. 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 धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ अभावे जो निसर्गाने आपल्याला सूर्यप्रकाश जो दिलाय तो टायमावरतीच आहे. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य तर आपण सकाळपासून ऐकतोच आहे. 365 दिवसामधील हा एक दिवस आहे. प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी की तो सर्वात कमी दिवस मानला जातो. 365 दिवसामधून हा 21 डिसेंबर उत्तर गोलार्धातील हा सर्वात छोटा दिवस मानला जातो. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक हाताळण्यासाठी रवी येतोय. सामना पण करेल तो रवीच. या रवीच्याच पहिल्या चेंडूवरती रवीचा झेल सुटला होता आणि आता मात्र उडवलाय. तो सांगतोय तोच चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. थोडासा रूम बनवून स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, ते जाणलं रवीनं आणि आता मात्र एकटन केलाय. उडवलाय माघारी परतावा. पहिल्या चेंडूवरती माघारी परतवला असतं, परंतु थोडीशी चुकी झाली आणि पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती षटक घेऊन पुन्हा आला आणि पहिल्याच बॉलवरती. ही खासियत आहे रवीची.
पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो. पहिला चेंडू आणि माघारी परतवण्यात यश मिळालंय रवीला. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे नसेल. एक धाव मात्र पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झाली. सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते. यश मिळालंय. पहिल्या चेंडूवरती रवी आला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेस करेल तो कुणाल. हलकासा पुश केला गेला स्क्वेअरलेगच्या दिशेने. स्वतः यष्टीरक्षक धावतोय कारण त्याला माहित आहे आता कुठेतरी धावा रोखणं गरजेचं आहे. एक विकेट मिळाले आणि त्यानंतर थोडासा प्रेशर रिलीज झालाय बॉलरवरचा. आत्मविश्वास वाढलाय. त्याला माहित आहे मी करू शकतो. अनेक टुर्नामेंट मी माझ्या गोलंदाजीच्या जोरावरती घेऊन आलोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा चेंडू हलकाचा पुश केला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता, पुढे घेऊन आला होता आणि तिथे कामगिरी बजावतोय क्षेत्ररक्षक देखील. सातत्यानं यष्टीरक्षकाच्या मागून भावेश आपल्या प्लेयरांना सतत ऍक्टिव्ह राहण्याचा मार्गदर्शन करतोय. पुन्हा एकदा हलका पॉइंटच्या दिशेने झेल होतोय. सुंदर झेल टिपलाय. सतत सातत्यानं भावेश आपल्या संघाला सांगत चाललाय क्षेत्ररक्षण बदल करतोय आणि त्या क्षेत्ररक्षाचा बदलाचा फायदा विकेटमध्ये रूपांतर झालाय आणि माघारी परतावं लागेल महेशाला. दोन्ही सलामीची जोडी आता मात्र दगाऊटच्या दिशेने. कुठेतरी 96, 95, 19 आपल्याला पाहायला मिळाला असता स्कोर. ही जोडी जर मैदानात थांबली असती तर, परंतु रोखलंय रवी यानं. रवीच्या खात्यात 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजी रवीची. पुन्हा एकदा कमबॅक केला. एक तेरी तो एक मेरी. नवीन बॅटर अनिकेत. वन टू गो. तिसऱ्या षटकातील, चौथ्या षटकातील 1 to go. आता मात्र नजरा असतील, अपेक्षा असतील कुणालवरती. कुणाल देखील एक मोठा बॅटर म्हणून ओळखला जातो. आता कुणालला आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याला साथ द्यावी लागेल. अनिकेत एकदा समोरच्या दिशेने हलकासा पुश केला. विकेट टिकवणं गरजेचं आहे आणि तेच करतोय. रवीच्या बॅटमधून 10 बॉल आणि 12 धावा आल्या आहेत आणि तितकीच त्याची साथ दिली महेश याने. 10 बॉल 20 धावा. खरोखर ही महत्वपूर्ण जोडी माघारी पाठवली रवी यानं. सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. जर का जोडी मैदानात टिकली असती तर नक्कीच मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळाला असता. तर दरम्यान चौथं षटक संपलं आणि चौथ्या षटकाखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 47 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक 3 धावेपासून दूर. पुन्हा एकदा सुशील गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्या गोलंदाजीच्या शैलीवरती पुन्हा एकदा आपल्या संघाला तत्पर ठेवेल का? आता कुठेतरी स्कोर थांबणं गरजेचं आहे. बॉलरवरचं प्रेशर आता कमी झालाय. पुन्हा एकदा सुशील. पहिला चेंडू, सुंदरसा फटका समोर. विकेट. माघारी परतावं लागतंय. ताळमेळ नाही झालाय आणि चांगला बॅटर कोणतीही कामगिरी न करता माघारी परततोय. कुणाला माघारी परतावं लागेल. त्याच्या बॅट मधून शक्यता होती, अपेक्षा होती, डगआउट मधून निराश होतोय स्वतःवरती. चूक झाले पण आता चुकीला माफी नाहीये कारण आपण आता अंतिम स्टेज मध्ये आलोय. शांततेने संयमाने खेळ करावा लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चितीचा. मागील जर 3 सामने पाहिले तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. हा देखील सामना प्रेक्षक वर्गांना जाईल अशी अपेक्षा करूया. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रुपेश. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय 47. धावा काढण्याच्या मोहामध्ये कुणाला माघारी परतावं लागलं परंतु हरकत नाही. आता मात्र या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी अनुभवपणाला लावा लागेल. ओ हो, शॉट आहे आणि तितकाच मोठा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. द ग्रेट मराठा चषक 2025 चा हा षटकार. कम ऑन डीजे.
धन्यवाद. बॉलरला वाटलं होतं कुठेतरी सिंगल डबलची खेळी करेल, परंतु त्याच्या बॅटमधून स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आता मात्र अटॅक करतोय सुशील वरती. पुन्हा एकदा मोठा फटका आला. त्यानंतर पॉइंटच्या दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल, परंतु क्षेत्ररक्षक अडवेल. तिसरी धाव होईल का? सुंदर थ्रो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका आडव्या बॅटने, पैसा वसूल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. क्षेत्ररक्षक जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव आणि 1+1. अनिकेत आपली कामगिरी करते. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 57. पुन्हा पुलरलेनचा चेंडू होता. हलकासा पुश केला. फुलटॉसला कन्वर्ट करू शकला असता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु शांततेची खेळी. त्याला माहित आहे अजून देखील 2 षटक बाकी आहेत आणि ह्या 2 षटकामध्ये जास्त धावा करणं गरजेचं आहे. मागे खेळाडू कमी आहेत. रुपेश पण एकदा समोरच्या दिशेने कार्पेट चेंडू मारत होता, तेवढ्याच क्षेत्ररक्षक मात्र सुंदर करतोय स्वतःच्याच बॉलवरती. सुशील झेल मात्र टिपला होता पॉइंटच्या दिशेने. सुंदर आणि माघारी परतवलं होतं. आणि पुन्हा एकदा रुपेश. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॉलला वेट केलाय, वॉच केलाय आणि त्यानंतर ढकललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 60 धावा. 60 धावा धावपळकावरती लागले आहेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. 38 सर्कलच्या बाहेर. आता मात्र हे जे षटक आहे, या षटकावरती कुठेतरी मोठ्या धावा ठोकणं गरजेचं आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडलाच लावलेत, कारण हाच एक प्रहार आहे की स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मिड विकेट कॉर्नरच्या दिशेने मिड ऑन. नक्कीच आता मात्र मजा येईल. हात खोलील का अनिकेत? जो स्वॅग दाखवला होता मागच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती, फटका सजवला होता. आता मला वाटतं रियाजला आतमध्ये घेतलंय. 3 क्षेत्ररक्षक लागलेत ऑन साइडला. पहिला चेंडू सामना करतोय तो अनिकेत. विनीत पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. भावेश तिथे असेल, कोणतीही चूक करणार नाही. 1 धाव पूर्ण होतीये. आता मात्र विशालकर स्ट्राईक आहे. अनुभव आहे, अनुभवाचं गाठोडं पाठीशी आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती मोठा फटका येईल का? उरलेत 5 चेंडू आहेत बॅटिंग पॉवर प्ले मधलेच. 5 चेंडू, एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बॉलवरती येईल की शेवटच्या बॉलवरती येईल? विनीत पुन्हा एकदा. ओहो, अतिरिक्त धाव. बऱ्याच टाइमापासून पुन्हा एकदा व्हाईट आलाय. ती लेंथ आले, ती कामगिरी करतोय तो संघ. पुन्हा एकदा फटका सजवलाय. 1 बाउन्स. तिथे रवी पोहोचेल. 1 धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण झाले. तोपर्यंत थ्रो येतोय. विनीत सुसज्ज तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉल झालेत, उरले 4 चेंडू. कुठेतरी फायदा उचलणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा जात आहेत. हात खोलण्याचा चान्स कुठे देत नाही, कारण तो ऑफ साइडला बॉल ठेवतोय.
त्याला माहित आहे जर लेग साईडला दिला तर कदाचित षटकार ठोकण्यात यश मिळेल. यश रुपेशला सातत्यानं ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा हलकासा उंच उडवण्याचा प्रयत्न होता. एज लागली आहे. रियाज पोहोचतोय तिथपर्यंत. एक धाव पूर्ण होते. आता मात्र 2 चेंडू असतील आणि या 2 चेंडूवरती एखादा मोठी धाव करणं गरजेचं आहे. हो, पुन्हा एकदा सुंदर डोक्याचा वापर केलाय. बाहेर ठेवला चेंडूला ऑफस्टिक पासून आणि कव्हरच्या दिशेला मारण्यासाठी 2 आहेत आताचे. भाग पाडलंय. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. टोटल धावसंख्या 69 धावसंख्या जाऊन पोहोचले. सुंदर स्कोर झालाय. एक मोठा फटका जर आला तर चांगला स्कोर होऊ शकतो. 80 पर्यंत पोहोचेल का हा संघ? पोचणं गरजेचं आहे. जशी सुरुवात झाली पहिल्या 2 ओव्हरमध्ये पोचलू शकला असता. पुन्हा एकदा फटका सजवलाय. उंची आहे, दुरी, क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल टिपतोय आणि संपतोय खेळ. अनिकेतचा माघारी परतावा लागेल. निराश होतोय. घरदार सारा भरला आज हर्ष आनंदाने. आज हर्ष आनंदाने. आज हर्ष आनंदाने. नाही कमी कशाची तिला चंडिकाईच्या आशीर्वादाने. चंडिकाईच्या आशीर्वादाने. चंडिकाईच्या आशीर्वादाने. चला फास्ट. हॅलो, चला फास्ट करायचंय. सायंकाळचं सत्र चालू होण्यास थोडासाच वेळ आहे. 4 वाजण्यासाठी. चला फास्ट करायचंय. पुढील मॅचेस देखील आहेत. कॅचेस इन द मॅचेस आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या क्षेत्ररक्षाने अखेरीस झेल टिपलाय. प्रयत्न खूप सारे केले. त्याच्या साईडला 3-4 कॅचेस उडाला. थोडं नशिबाने साथ नाही दिली आहे, परंतु आता मात्र दिली आहे आणि मोख्यावरती दिले. टोटल विकेट 4. रियाज गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो रियाजच्या माध्यमातून. कालच्या दिवसात समोरच्या दिशेने आता झेल होईल का? सुंदर झेल, तो देखील टिपलाय आणि संपलाय खेळ. रुपेश याचा धोनी बॅक टू बॅक झेल टिपले. सुंदर कामगिरी करतोय. भावेश त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकतोय. मी असं सातत्यानं म्हणतो की ज्या खेळाडूच्या वाट्याला कौतुकाची थाप आली ना, तो खेळाडू या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये नटला, घडला, सजला आणि ती कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. प्रत्येक कर्णधार असेल, प्रत्येक सोबती असेल, कारण हा क्रिकेटचा हा सांघिक खेळ ना भूतकाळ ना भविष्य काळ, हा वर्तमान काळामध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे. धन्यवाद. मोठा फटका करण्यासाठी प्रवृत्त केलं. जाळ रचलं होतं रियाजने आणि फसलाय देखील. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव आणि या टीमची खासियत आहे आम्ही 10-12 वाईट देतोच. पुन्हा एकदा वाईटची सातत्याने चर्चा होते. रियाज विशू बॅटिंग साठी आलाय. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 71. 71 धावा धापलकावरती लागल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने एकदा पूर्ण केली गेली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. रवी पोहोचतोय तिथपर्यंत सुसज्ज. रियाज तिथे दाखल आहे. नॉन स्ट्राईकला कोणतीही चुकी करणार नाही. पुन्हा एकदा विशूलाच स्ट्राईक घ्यावी लागेल. पुन्हा एकदा रियाजचा सामना करे विशू. पुन्हा एकदा हलक्या हाताने झेल टिपला.
असू शकला असता, परंतु यष्टीरक्षक थोडासा झोपेचा टाइम देखील आहे. चला फास्ट करायचंय. सायंकाळचं सत्र चालू होण्यात थोडासा विलंब आहे 4 वाजण्यासाठी. अजून देखील 2-2.5 तासच सूर्यप्रकाश आपल्याला राहू शकतो. फास्ट करायचंय. चला रियाज. व्हाईट बॉल, नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकलाय. आता ही चूक करण्याची गरज नाहीये, कारण आपण शेवटच्या स्टेजवर शेवटचं षटक टाकतोय. कुठेतरी शांततेने करणं गरजेचं आहे. झाला स्कोर, त्याचा विचार न करता कुठेतरी आपले डॉट बॉल करणं गरजेचं होतं. रियाज याला पुन्हा एकदा फटका हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि सक्सेस देखील झालाय. 6 धावा. कुणी विचार देखील केला नव्हता की षटकार येईल आणि छोटाशा बॅटर कडून षटकार ठोकलाय. चप्पल चोरीला जाईल म्हणून मंदिरात जाणं टाळायचं नसतं आणि समोरची टीम कमकुवत आहे कधी मानायचं नसतं. हे दाखवून दिलंय विश्वियाने. फटका सजवलाय. तर याच एकदा पन्ना फटका सजवण्याचा प्रयत्न. झेल होईल का? आणि सुंदर झेल. कोणती चुकी नाही करणार आहे रियाज. पण जो षटकार ठोकलाय ना, सुंदर, अप्रतिम. आणि ही 6 धाव कुठेतरी दूर नेईल. दूर म्हणजे खूपच दूर नेईल. मला वाटतं धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 81. सुंदर स्कोर, जितका डगआउट मधून अपेक्षित होता तितका झालाय. अजून देखील उर्वरित एक चेंडू आहे. 85 च्या पुढे जाईल का? पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळेल का? एक हवाई यात्रेसाठी आकाशाला गवसणी घालणारा षटकार आपण मागाशी पाहिलाय. पुन्हा एकदा उंच उडवेल का रियाज याला? हो, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू. सुशील तिथे दाखल होतोय. सुंदर झेल टिपलाय. नशिबाने साथ दिले, हरकत नाहीये. तत्पूर्वी एका इनिंगचा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 81 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तर 82 धावा करायच्या आहेत. निधी स्पोर्ट्स ऍडव्हेंचर बॉईज याला 28 धावा 82 धावा करायच्या आहेत धावफलकावरती. 7 षटकांचा हा खेळ असेल. तत्पूर्वी आपण जाऊया या विभागातील गोड आवाज अक्षय सर. धन्यवाद. आपल्या समज जोडले जातील. पुढच्या इनिंगचं धावतं सूत्रसंचालन आपल्याला पाहायला मिळेल. जयस्मूर्ती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा वर्सेस स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा. दोन्ही एकाच विभागातून आलेत. आपल्याला त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आलेत देखील. सुंदर. हॅलो, सन्माननीय यमने मामा आणि यमने मामी यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. या मी टॉस बॉक्स मध्ये आपल्याला विनंती करतोय.
काय बोलशील मी पण बोलतो मला माहिती आहे काय बोलतो. नाही येणार ऍडव्हान्टेज मी 4 मॅच केले एक पण draw. हॅलो, नाणेफेकीचा कौल होतोय. कॅमेरामॅन कैद करायचंय. कॉल निधी स्पोर्ट्सचा कॉल आलाय आणि नाणेफेकीवरती आलाय ॲडव्हेंचर बॉईज. मला वाटतं निधी स्पोर्ट्स या संघानं एक मिनिट विचारून घेतो. आपला निर्णय कळवायचा आहे 1 मिनिटामध्ये. चला, मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तर तत्पूर्वी आकाश सर पुन्हा एकदा जॉईन होतात आपल्याला. धन्यवाद. थँक्यू सुमित बणेजी, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. सर्वांचं हार्दिक स्वागत दुपारच्या सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. कुमारी निधी मोहन पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतात. ॲडव्हेंचर बॉईज आयोजित भव्य दिव्य द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025-26चा अंडाराम क्रिकेटचा थरार. बिग बॅटल बिग फाईट जिंकायला आहे 82 धावा आणि 82 धाव्यांचं आव्हान चेस केलं जाईल की रोखलं जाईल याकरता 2 बॅटर रेडी आहेत. ऋतिक आणि रवी ही A1 जोडी P1 मध्ये बॉलिंग मार्कवरती. विशू पहिला बॉल घेऊन पंच इशारा करतात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. ओ काय बॉल टाकलाय, खालीच राहिलाय आणि खाली राहिल्यामुळे ना इथे वेट अँड वॉच केलं जाईल. पंच आहेत ऋतिक, पंच इशारा देतील. तुम्ही पंचांकडे कुठली दात मागू नका प्लीज, कारण की दोन्ही पंच आकर्षित करणार आहेत या स्पर्धेला. जबरदस्त अंपायरिंग लागले गणेश साटम आणि संजय अमर बहादूर सिंग मोरिया सर. आपण बघतोय 1 रन या दुसऱ्या बॉलवरती अकाउंट ओपन केलं जात आहे. बिग फाईट असेल. एका साईडला रुन शिलेवन, गावदेवी वाकीपाडा. भरपूर दिवस स्ट्रगल, भरपूर दिवस वाट पाहिले आणि आज टॉप 4 मध्ये आलाय. जिंकेल तो फायनल मध्ये जाईल याकरता हा मॅच पाहतोय. फुलटॉस बॉल होता, फ्लिक केलंय, चांगल्या पद्धतीने ग्लान्स केलंय, या बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू मात्र थांबणार नाही आहे. चेंडू फरार येईल. चौकार. समाजसेवा करतै दादा एकजुटीनं राहुनी. समाजसेवा करतै दादा एकजुटीनं राहुनी. सारे होतान फिदा मोहन Thank you. भागवत दादाला. आणि जेवणाची उत्तम मेजवानी मास्टर शेफ रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीचं कौतुक करेन. काय जबरदस्त भोजन, प्रत्येकाला अनलिमिटेड भोजन आहे आणि अप्रतिम चविष्ट भोजन, म्हणून त्यांचं कौतुक करेन. थँक्यू रमाकांत म्हात्रेजी आणि त्यांच्या सौभाग्यवती. 5 रन आणि त्यानंतर हा बॉल आहे डॉट बॉल. सध्या पंच संजय मोरिया किती तीक्ष्ण आहेत ती माहिती लगेच अपडेट दिलं तर बरं वाटेल त्यांच्याकडून सुद्धा. डॉट बॉल येतोय. 4 बॉल 5 धावा. फुलटॉस बॉल ऑन द कव्हर झोन मध्ये खेळलंय आणि तिथे राणे यांची टीम आहे. मग राणे असतील, कल्पेश असतील, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, आमचे PKM पद्माकर काशीनाथ म्हात्रे सुद्धा आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ बॉल अप्रतिम आहे, जबरदस्त बॉल आणि इथे हा बॉल डॉट येते. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा, विकेट एकही नाही, 1 वर 7. आलम यांनी पारितोषिक लावले. त्यांनी सांगितले की आमच्या भाऊजी करता प्रत्येक षटकारा करता 500 रुपये, म्हणजेच रवी वाघमारे यांच्या करता प्रत्येक 6 ला आलम
यांच्याकडून 500 रुपये आहे. आणि नक्कीच काहीकांनी सांगितलंय की ते कॅश प्राइज लगेच जमा होईल कारण की रवी त्या प्रकारचा बॅटर आहे. आणि म्हणूनच बघूया आता दिग्याची एक वेगळीच गोलंदाजीची शैली आहे आणि एक वेगळीच क्रिकेटची शैली. सडपातळ बांधाचा आहे, छोटा पॅक आहे पण बडा धमाका. मागील 3-4 वर्ष सातत्याने या ग्राउंड वरती जबरदस्त बॉलिंग स्टान्स ज्याचा पाहिलाय ना तो दिघे आलाय. आणि एका साईडला जास्तीत जास्त धावा करणारा मागील वर्षाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ऋतिक भोईर आहे स्ट्राईक एंडला. म्हणून हे रेकॉर्ड फार महत्वाचे आहे अंडरम क्रिकेटचे आणि ते रेकॉर्ड सांगणं फार महत्वाचं. रेकॉर्ड ब्रेक होईल का आज हे देखील पाहिलं जाईल. वाकीपाडा टीम जास्त वेळ खर्च करू नका, लगेच बॉलिंग मार्क वरती दिघे आलाय. एका साईडला ऋतिक भोईर करता दिघ्याचा पहिला बॉल. मोठा फटका खेळायचा होता, ड्राईव्ह केला अनिकेत आहे. अनिकेतच्याच वेगळी ऊर्जा या मॅच मध्ये पाहायला मिळते. जास्त जर इतर टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर अनिकेत तितके कानमंत्र देत नाही जितकं या मॅच मध्ये गावदेवी वाकीपाड्यामध्ये खेळत असताना सर्वांना घेऊन कसा बॉल टाकायचा, कशी बॉलिंग करायची, कशी फिल्डिंग करायची आहे हे सातत्याने तो सांगतोय. हो, ब्लॉक मधला बॉल आहे, पायावरचा बॉल होता मिडॉन दिशेने. रुपेश मोरे आहे आणि इथे मात्र एक रन येईल. रुपेश मोरेचा ओव्हर बाकी आहे. दुसऱ्या दिवसामध्ये सर्वाधिक विकेट त्याने घेतल्या होत्या त्या स्पर्धेतले प्रीमियर लीग मध्ये. म्हणूनच रुपेश मोरे इतर सर्व गोलंदाज बॉलिंग अटॅक अप्रतिम आहे वाकीपाडा संघाचा आणि तेवढाच चांगला बॅटिंग अटॅक निधी स्पोर्टचा. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केला, गॅप शोधलाय, इन टू द गॅप मधून स्ट्रेट केलेला फटका. 2 धावा सध्या कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 11च्या घरामध्ये. 11 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत पाहिलं ना या बॉल मध्ये तर 3 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. धावा येत आहेत. एक चौकार तिसऱ्या बॉलवरती आल्या होत्या विशूच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले आहे, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑन आणि मिड विकेट अशा प्रकारचे 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गॅप शोधलाय, कव्हरच्या वरून खेळलाय, ऑन द अप फटका आहे, डिक्लर झोनच्या दिशेने बॉल जाईल, 2 धावा देऊन जाईल आणि 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलंय. टीमची धावसंख्या आहे 13 धावा. रवी वाघमारे आहे तर मुमकिन आहे, ऋतिक भोईर आहे तर मुमकिन आहे आणि येणारा बॅटर दर्पण म्हात्रे आहे ज्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय या स्पर्धेमध्ये, ज्याने जास्तीत जास्त षटकार ठोकलेत म्हणून त्याची बॅटिंग देखील इंटरेस्टिंग असेल. सध्या या 2 खेळाडूंवरती फोकस केलाय. दिघ्या अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 बॉल 13 धावा. 13 म्हटलं की फेरा क्रिकेटमध्ये येतच असतात. सध्या पुन्हा एकदा कव्हरला खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय आणि इथे 1 रन. पंच आहेत ऋतिक, पंच इशारा देतील आपण आपली बॅटिंग चांगल्या पद्धतीने खेळा. संजय अमोर, बहादूर सिंग मोरिया हे पंच आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि सध्या ऍडव्हेंचर बॉईजचं प्रमाणपत्र वन ऑफ द ग्रेट अंपायर म्हणून त्यांच्याकडे आहे. 5 बॉल 14 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. घुटना टेकून खेळायचं होतं इथे. डॉट बॉल म्हणजे दिघ्यानी देखील जबरदस्त गोलंदाजी केले. 12 बॉल मध्ये आल्यात अवघ्या 14 धावा म्हणजेच पॉवर प्ले मध्ये बोलबाला आहे. रूल्स 11 गावदेवी वाकीपाडा या संघाचा, जिग्नेशजी म्हात्रे यांचा संघ, तर एका साईडला मोहनदादा पाटील यांचा संघ. जबरदस्त चुरस पाहायला मिळतोय.
बॉलिंग मार्क वरती ऋतिक भोईर आहे स्ट्राईक एंडला, रवी वाघमारे नॉन स्ट्राईक एंडला. संघ आपण बघतोय निधी स्पोर्ट ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा बॅटिंग करत असताना धावांचा पाठलाग करायचा आहे तो 82 धावांचा आणि आता 68 पाहिजे आहेत 30 बॉल मध्ये. पहिला बॉल रुपेशचा, हो स्लोवर वन बॉल होता, अगदी जर पाहिलं ना तर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, हाफ ट्रॅकर बॉल आणि या बॉलला वळवलंय, संत गतीने टाकलाय बॉल. ऋतिक ठरवून खेळतोय त्यामुळे कुठेतरी क्वेश्चन मार्क होतोय, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येईल, आरामात 2 धावा कंप्लीट आणि इथे 2 धावा. ऋतिक माहिती आहे आता बॅट वरती बॉल येत नाही आहे, विकेट सॅक्रिफाईस करावाच लागेल कारण की येणारे बॅटर दर्पण मात्रेला आणायचंय. ही रणनीती योग्य आहे की नाही येणारे बॉल दर्शवितील. दर्पण मात्रे येतोय मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक. आतमध्ये अंडरम क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आहे 12 बॉल मध्ये 12 षटकार ठोकण्याचा विक्रम. याही स्पर्धेमध्ये 4 षटकार ठोकलेत असा हा बॅटर दर्पण म्हात्रे. मिस्टर म्हात्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया आता दर्पणची खेळी कशा प्रकारे असेल. काय चौकार षटकार की अजूनही थोडा वेट केला जाईल, सिंगल डबलने धावफलक वाढवला जाईल की इथे गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय दर्पणचा विकेट मग त्याला चान्स दिला जाईल एखादा मोठा फटका खेळण्याकरता आणि तिथे जर बीट झाला तर कॅच देखील जाऊ शकतो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. प्रत्यक्षात या मॅच मध्ये जो जिता वही सिकंदर. फायनलला जाणारा संघ कोणता असेल. ओ बॉल पाहिला सोडून दिला आणि पंचांकडून इशारा आलाय, यस वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव. खरा बॉल. दर्पण आल्या आल्या दबाव टाकलाय, दडपण टाकलाय, प्रेशर टाकलाय आणि नक्कीच काय इम्प्रुव्हमेंट केले या खेळाडूने मागील 3-4 वर्षामध्ये. अंडरम आणि टेनिस क्रिकेट बोलबाला आहे या खेळाडूचा. पुन्हा एकदा वाईट, वाईड अँड वाईट. सध्या वाईट गोष्टी घडतायत. रुपेश मोळे आणि रोहन शिलेवन गावदेवी वाकीपाड्याच्या बाजूने. ज्या अगोदरच्या बॉलवरती जो विकेट गेला त्यानंतर जर पाहिला डॉट बॉल आला होता तो बॉल भरून काढला हेच म्हणावं लागेल. धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 19 धावा. वाईट बॉल. पुन्हा एकदा दर्पण मात्रे दे दनादन. दर्पण मात्रे आणि दर्पणच्या बॅट मधून आलाय दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क येतोय षटकार. आणि या स्पर्धेमध्ये दर्पण मात्रे 50+ धावा करणारा खेळाडू ठरतोय. जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक त्याने केलाय आणि काय बॅटिंग राहिलंय या ग्राउंड वरती, या खेळपट्टीवरती. पहिला अर्धशतकाच्या जवळ होता 46 धावा, त्याच्यानंतर थोडा बॅकफुटला गेला. परंतु या मॅच मध्ये असं काही करायचं की आज जी ट्रॉफी पाहिजे ना नंबर 1 किंवा नंबर 2 त्याकरता इथे हा मॅच दर्पणला खेळावा लागेल. रुपेश मोरे एक चांगला बॉलर आहे, कमबॅक करावा लागेल. षटकार जरूर खाल्लाय पण तो विकेट घ्यावा लागेल. पुन्हा एकदा सरळ या झोन मध्ये कमी षटकार लागतायत आणि ते झोन जर निवडलं ना तर विकेट जाण्याची 99% चान्स आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं. दर्पण मात्रे निराश करून बाद होतोय. तुझी हवस मी
टर्न अँड ट्विस्ट या बॉलमध्ये आउटफील्डचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला होईल. आणि इथे जिथे एक धाव होती ना तिथे 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक 28 धावा. चित्त थरारक या मॅच मध्ये शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. आणि बॅटिंगवाल्या टीमला एक ऍडव्हान्टेज असेल की बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणूनच आता सध्या तरी फोकस करायचा आहे तो धावसंख्या कशा येतील. कारण की समोर रवी वाघमारे सारखा बॅटर देखील आहे. तो जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंगला राहील ना तर या धावफलक जो आहे तो ऑटोमॅटिकली ग्राफ घसरताना दिसेल. 3 ओव्हर 28 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. तीन षटकाच्या समाप्तीनंतर जर शेवटचे बॉल पाहिले ना तर तिन्ही बॉल डॉट आहेत 3 षटकांमध्ये. 6वा बॉल 28 धावा झाल्या. 54 पाहिजे आहेत. येणारे बॉल आहेत 24. आलम शेख यांनी पारितोषिक लावलंय रवी वाघमारे भाऊजी करता प्रत्येक षटकारा करता 500 रुपये. रवी वाघमारे रे या बॉलला फेकले डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2 धावा. येणारे 23 बॉल आणि 23 मध्ये 52ची गरज. रवी आहे तर सर्व गोष्टी ऍडव्हेंचर बॉयच्या बाजूने जाऊ शकतात, निधी स्पोर्टच्या बाजूने. परंतु समोर आहे गोलंदाज मंगेश. काय मॅच पाहायला मिळतोय. प्रेक्षक जे आहेत ना ते सर्वजण या मॅच कडे लक्ष केंद्रित करून आहे. फायनलला जाणारा संघ नेमका कोणता असेल. ब्लॉक मधला बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलंय. मिडॉक विकेटला चेंडू जातोय आणि तिथे मात्र 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न नाही आहे परंतु जरा तरी मिस्टेक झाली ना ते हे 2 बॅटर लगेच त्या धावून काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे. धावफलक 2 ने पुढे येईल. टीमची धावसंख्या 32. 82चा पाठलाग करत असताना आता पाहिजे आहेत 50. येणारे बॉल आहेत टोटल 22 बॉल 50ची गरज. रन झालेत 32. मंगेश बॉलिंग मार्क वरती. रवी कधीही केव्हाही गेम चेंज करू शकतो किंवा मंगेश कधीही विकेट घेऊ शकतो. अंदाज आलेला नाहीये परंतु अंदाज अपना राखणं गरजेचं आहे. गोल्डन विकेट, बिग विकेट, महत्वाचा विकेट. रवी वाघमारे बॅक टू द पव्हिलियन. ग्रेट मराठा संस्थापक चषकाच्या 7व्या पर्वामध्ये सोन्याची अंगठी मालिकावीर म्हणून त्याच्याकडे सुद्धा आहे आणि या ग्राउंड वरती सातत्याने तो खेळत असतोय. याही स्पर्धेत गाजवून ठेवलाय हा संपूर्ण इलाका. पाहूया आता रियाज शेखचा बोलबाला राहील का. येणारे बॉल 21 आणि 50ची गरज. एक अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावर आहे. आज ती खेळली पाहिजे आहे. येणारे 21 बॉल 50चा मॅच. अप्रतिम मॅच. खराब बॉल वाईट बॉल. एक विकेट घेतल्यानंतर जर अशा चुका राहतील ना तर त्या चुका खटकल्या जातील. तो रिदम तुम्हाला फॉरवर्ड करावा लागेल. या प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. ब्लॉक मध्ये चेंडू सरप्राईज केलंय, फ्लाईट दिले आणि इथे डॉट बॉल. मंगेशचं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय गोलंदाजी आहे. 20 बॉल
49 ची गरज रियाज शेख इथे मात्र फेल होतोय. सातत्याने डॉट बॉल प्रेशर रिलीज करून देईल. भावेश पुणेकर सारखा बॅटर देखील नॉन स्ट्राईक इनला आहे. शेवटचा बॉल बॅट ची एज लागून स्क्वेअर लेगला बॉल जातोय आणि इथे एक धाव. 4 ओव्हर मध्ये धाव फळकावरती धावा आहेत 34 धावा. जबरदस्त रणनीती आखली आहे. पहिल्या 4 ओव्हरचं सत्र राहिलंय रुन्स 11 गावदेवी वाकीपाड्या संघाकडे. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 48 ची गरज. 8वी मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि विराट कोहली स्ट्राईकला होता. हार्दिक पांड्या नॉन स्ट्राईक इनला. 18 बॉल 48. जिंकण्याचे चान्सेस फक्त आणि फक्त 60% होते. 7% आणि तिथे मात्र तो मॅच जिंकवला होता विराट कोहलीने. तो T20चा जबरदस्त थरार मॅच. हरीश राऊतला ठोकलेला तो षटकार, तो आयकॉनिक शॉट ऑफ द सेंचुरी, तो षटकार पाहिला होता. त्या प्रकारचा मॅच. 18 बॉल 48. अप्रतिम मॅच. इथून जर पाहिले ना षटका मागे धावा घ्यायच्या आहेत. आस्किंग रिक्वायर रन रेट चा विचार केला ना षटका मागे काढायचे आहेत 16 ते 17 च्या आसपास. ओ 16चा आता हळूहळू दबाव. डॉट बॉल घेऊन जाईल लगे 18 वर 20 वर. अक्षय पाटील सबसे कातील त्यांनी पारितोषिक लावले भावेश पुणेकर यांच्याकरता 2000 रुपयाचं मॅच जिंकवली तर. आता भावेश पुणेकर ज्या प्रकारे धावतोय इथे जर पाहिलं ना चुका होत आहेत फिल्डिंग वाल्या टीम कडून, चुका होत आहेत बॅटिंग वाल्या टीम कडून. आता एक साइड जर पाहिलं ना येस अंपायर काय आहे हा चौकार आहे का? समेश मोरे सांगतो नाही. थँक्यू समेश मोरे. आहे का या चौकार आहे की नाही पंच सांगतील. समेश मोरे आहेत त्या ठिकाणी. सेफ आहे. एकच रन. धाव फलक 35. डॉट बॉल. भावेश पुणेकरची जी बॉडी लँग्वेज आहे ना निगेटिव्ह दिसते. 3 षटकार ठोका. निलेश भोईर कडून 1000 घ्या. ओ दांडी गोल. बिग विकेट. भावेश पुणेकर बॅक टू द पविलियन. विकेट डाऊन. नका आणि भावेश पुणेकरची बॉडी लँग्वेज जी पाहिली नाही तर मनाने कुठेतरी हार मानली होती ऍज अ बॅटर म्हणून. तिथे 3 धावा 4 धावा धावून येऊ शकल्या असत्या, कमीत कमी 2 येऊ शकल्या असत्या. तिथे त्याने जी बॉडी लँग्वेज दाखवली की स्वतःला स्ट्राईक ठेवलं जाईल तर हे कुठेतरी चुकीचं क्रिकेट. रियाजने नो डाऊट डॉट बॉल केले होते त्या कारणास्तव भावेश पुणेकरने स्ट्राईक ठेवली. परंतु इथे अमित दुधनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचा विचार केला ना तर जास्तीत जास्त विकेट जातात. या मॅच मध्ये 4 विकेट गेल्यात. टीमची धाव संख्या आहे 35. वाईट बॉल. अमित दुधनाथ, अमित यादव नवीन फलंदाज. ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावे करता डेंजर एंडला रियाज शेख. रन आउट देख. विकेट डाऊन. अजून मॅच संपलेला नाही आहे. जुना जाणता कॅप्टन कूल जुनं ते सोनं खूप दिवसाने आलाय आणि असा काय चमत्कार करायचा. सचिन पाल पृथ्वी शॉ जोडीला खेळलेला खेळाडू आहे. आज ती दहशत दाखवावी लागेल सचिन पालला. खेळापासून लांब आहे, कामानिमित्त बिझी आहे, परंतु ती दहशत दाखवायची आहे सचिन पालला. आता लेफ्टी बॅटर आल्यात
आणि अमित दुधनात करता संकेत 11 चंद्रपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकारा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज. ड्राईव्ह केलाय यावेळी जर पाहिलं तर लॉंग ऑनला बॉल गेलाय आणि इथे या 2 धाबा मी म्हणेन रियाजने घाई करायला नव्हती हवी. रियाज राहिला असता तर अजून षटकार येऊ शकले असते. 5 बॉल ओव्हर झाले 5 धावा झाल्यात 38 12 बॉल आणि जिंकायला 44 ची गरज म्हणजे 22चा आस्किंग रिक्वायर रन रेट तुम्हाला मेंटेन करावं लागेल. येणारे 12 बॉल आणि पाहिजे आहेत 44. 12 बॉल मध्ये तुम्हाला 8 षटकार ठोकायचे आहेत. 12 बॉल 8 षटकारांची गरज. घेऊया डीजे ब्रेक. तसेही 3 षटकार ठोका आणि 1000 रुपये घेऊन जा निलेश भोईर यांच्याकडून. मॅच जिंकवा. निलेश भोईर अक्षय पाटील यांच्याकडून 5000 बॅटिंग वाल्या टीमला खास. हो इनसाइड एज बॅटची एज. सचिन पाल भरोशाचा प्लेअर आहे. 11 बॉल 44 ची गरज. आज संजयला देखील वाटत असेल की मी देखील असतो तर बॅट घेऊन आलो असतो आज. इथे मात्र अजून एकदा दबाव 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 बॅटिंग वाल्या टीम कडे. 10 बॉल 43 ची गरज. मस्ते साहेबांकडून भावेश पुणेकर यांचा संघ जिंकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट. सुरुवातीला हे क्रिकेट पाहिजे होते. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 14 धावा आल्या होत्या. 3 षटकार ठोकले अमित दुधनाथने. हॅट्रिक 5000 रुपये आहे. आता कॅश प्राइज भरपूर येत आहेत. ड्राईव्ह केलाय आणि इथे आता मॅच मध्ये हेच म्हणू शकतो की औपचारिकता शिल्लक. दहशत होती ती दहशत दाखवली रुंश 11 गावदेवी वाकीपाडा संघाने. आणि काय हा संघ खेळलाय. जबरदस्त खेळी गेले म्हणून कौतुकास्पद हा संघ आहे. बऱ्याचदा पहिला राऊंड दुसरा राऊंड सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती. कधी ती ट्रॉफी हाताला लागली नव्हती खेळत असताना आणि भरपूर दिवस वाट पाहिले आणि आज भल्या भल्या संघांची वाट लावले हेच म्हणावं लागेल. 5 बॉल आणि धावपळकावरती धावा 42. शेवटचा बॉल आहे. सचिन पाल एखादा षटकार त्याच्या बॅट मधून येईल का म्हणून या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट काय आहे तर दिवेश पाटील हा खेळाडू अब्सेंट आहे. दिवेश पाटील पहिल्या मॅच मध्ये जो मॅच घेऊन गेला होता हितेश आणि दिवेश जबरदस्त खेळी केली होती त्यांनी. आणि इथे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये औपचारिकता शिल्लक पाहिजे आहेत 39. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. संकेत 11 कडून पारितोषिक आहेत. दुधनात करता 3 षटकार ठोका 5000 रुपये घेऊन जा. संकेत 11 चंद्रपाडा. आणि अनिकेत आणि दुधनात यांच्यामध्ये एखादा बॅटल पाहायला मिळेल का. 5 बॉल शिल्लक आहे. त्या विजयाच्या दिशेने त्या ट्रॉफीला सिंपल बॉल दिलाय. अनिकेत सांगतो की तू षटकार मार 5000 कमव. पण तो दुधनाथचा फटका आहे ना तो ग्राउंडच्या बाहेर गेलेला नाहीये. डॉट बॉल. 4 बॉल बाकी. ओ यावेळी विकेट घेतलाय. मालिकावीरच्या रेस मध्ये देखील जायचंय ना अनिकेतला तर या प्रकारे विकेट घ्यावे लागतील. विकेट डाऊन. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा. आयोजन आहे हो भारी आमच्या ऍडव्हेंचर बॉईजचा. या चंद्रपाडा गावाला भाऊचा राज चषक मानाचा चषक मानाचा करंडक मानाची स्पर्धा आणि आता बहुमान सध्या रुंश 11 गाव देवी वाकीपाडा संघाकडे. जिग्नेश म्हात्रे यांचा बोलबाला या संघाच्या माध्यमातून. रुंश 11 गावदेवी वाकीपाडा. जिग्नेश म्हात्रे खुश असतील. त्यांचा हा संघ गावदेवी वाकीपाडा
जे रेग्युलर खेळाडू आहेत तेच आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत बुमटे आल्यानंतर इम्पॅक्टफुल इनिंग पाहिली, इम्पॅक्ट टाकला या संघामध्ये आणि इतर खेळाडूंना घेऊन मोठी नावं नाही आहेत, काम मोठं केलंय. सुशील भाई आलाय आता. सचिन पाल 2 बॉल फेस करेल. एखादा षटकार आला तर निलेश भोईर, अक्षय पाटील लगेच कॅश प्राइज लावतील सचिन पालला 500 रुपये प्रत्येक षटकाराकरता. आणि सचिन पालला जेव्हा जेव्हा कॅश प्राइज लावलंय ना तेव्हा तेव्हा त्यांनी पटकावलंय, ही त्याची खासियत आहे. हो, बॉल जो बॅटवर यायला हवा ना त्या प्रकारे बॅटवर येत नाहीये. सातत्याने असलम शेख सर्वाधिक राऊंड कोणी मारले असतील ना या ग्राउंडवरती तर गुड्डू असलम शेख. इलेक्ट्रिक स्कूटीचा फायदा कसा करायचा ना त्यांना ठाऊक आहे. शेवटचा बॉल फायनलला जाण्याकरता रेडी आहे आणि या प्रकारे फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. रुन्स 11 गाव देवी वाकीपाडा. भरपूर दिवस वाट पाहिली आणि आज ते स्वप्न पूर्ण झालंय, म्हणून या संघाकरता टाळ्या झाल्याच पाहिजे. पहिला असा संघ जो आलाय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली